जय भीम, नमो बुद्धाय. मी भीमराव लोणारे. IBM टी9 न्यूज आणि WX न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे. आमच्या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून समस्त देशवासियांना आंबेडकर जयंतीच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा. मी तुम्हाला सांगेल, यावेळी मी नागपूरच्या या इंदोरा बुद्ध विहार परिसरामध्ये आहे आणि हा जो इंदोरा बुद्ध विहार जो आहे हा एक ऐतिहासिक असा हा बुद्ध विहार आहे आणि या बुद्ध विहारातून आंबेडकर जयंती निमित्त आता काही क्षणामध्ये आपण बघू शकता ही रॅली निघणार आहे. भीम जयंती निमित्त ही रॅली निघणार आहे. हा रथ आहे बाबासाहेबांचा, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा छायाचित्र तैलचित्र दिसत आहे आणि हे जे 5 घोडे दिसत आहेत, या रथावर 5 असे आर्टिफिशियल हे घोडे दिसत आहेत. भंतेजी सुद्धा दिसत आहेत आणि अवघ्या काही वेळामध्येच ही जी भीम जयंती निमित्त ही रॅली इंदोरा बुद्धविहारातून संविधान चौकाकडे निघणार आहे. मी तुम्हाला अजूनही दाखवेल. हे बघा, इथे जे आहेत उपासक आणि उपासिका आंबेडकरी अनुयायी एकत्र जमताना इथे दिसत आहेत. बघू शकता इथे मोठा असा भव्य दिव्य असा डीजे सुद्धा इथे दिसत आहे आपल्याला आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा कटआउट इथे या इंदोरा बुद्ध विहार परिसराच्या जवळ लावण्यात आलेला आहे आणि हे डीजे बघू शकता. आता काही क्षणातच इंदोरा बुद्ध विहार ते संविधान चौक पर्यंत भीम जयंती निमित्त रॅली निघणार आहे आणि लाखोच्या संख्येमध्ये या रॅलीमध्ये जे आंबेडकरी अनुयायी आहेत ते सहभागी होणार आहेत. पांढरं शुभ्र असं वस्त्र परिधान करून उपासक उपासिका इथे या रॅलीमध्ये सहभाग घेणार आहेत. आप हिंदी में बोलोगे? only English. Only English. ये इस भीम जयंती इस celebration इंदोरा बुद्ध विहार to संविधान चौक. What your opinion? Sorry. So your question is about for celebration for Indira Buddha Vihar. So what is your question? सेलिब्रेशन. हाँ, डॉक्टर BR अम्बेडकर फेस्टिवल सेलिब्रेशन. यानी क्या बताना चाहोगे आप? इंग्लिश में This celebration. Yes. Okay. Yes. Thank you. So I really appreciate Dr. Babasaheb Ambedkar's teachings, because his teaching is very precious. So everybody is flat. Everybody can become anybody. So I really appreciate this celebration. So I think this is very important for Indian people to keep this celebration in the future. So this is my feeling. Thank you so much. भंतेजींनी सांगितलेलं आहे की देशासाठीच नव्हे तर विश्वासाठी ही जी भीम जयंती आहे सर्वात महत्त्वाची आहे आणि संपूर्ण विश्वामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते आणि अवघ्या काही क्षणामध्ये आता इंदोरा बुद्ध विहार ते संविधान चौकापर्यंत भीम जयंती निमित्त रॅली निघणार आहे. अजूनही काही उपासक उपासिका आमच्या सोबत आहे, आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊ. काय सांगाल तुम्ही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 133व्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जयंती महोत्सव जे आहे मोठ्या प्रमाणात केवळ भारतात नाही तर जगातही साजरी केली जाते आणि जपानवरून विशेष या जयंती निमित्ताने 13 गेस्ट लोक जे आहेत या जयंतीला साजरा करण्यासाठी आणि बघण्यासाठी पण इथे आलेले आहेत. म्हणजे जपानवरून 13 डेलिगेट्स आलेले आहेत या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने. तर हा महोत्सव जो आहे जागतिक स्तरावरचा आहे आणि विशेष या दिवसाकरिता जयंती महोत्सवाकरिता जपान आणि इतरही राष्ट्रातून लोक
बौद्ध राष्ट्र हो, बौद्ध राष्ट्रातून आणि इतरही राष्ट्रातून, विशेष नागपुरात ही जी रॅली आहे इंदोरा बुद्धविहारातून किती वर्ष झाले काढण्यात येत आहे आंबेडकर जयंतीनिमित्त? किती वर्ष झाले असतील? नक्की मला वर्ष नाही सांगता येणार, पण हो, पण भदन आर्य नागार्जुन सूर्यसेसाजी जेव्हा इथे इंदिरा विहाराला आले आनंद बौद्ध विहारातून, तेव्हापासून ही रॅली इथून दरवर्षी काढण्यात येत आहे त्यांच्या नेतृत्वात. आणि अगदी 12च्या ठोक्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून, केक कापून, त्यांच्या जन्मदिनानिमित्तानं सर्वांना शुभेच्छा देऊन, त्यांच्या विचारावर सर्वांनी चालावं, त्यांच्या कार्याच्या नुसार लोकांनी आपला विचार आचार ठेवावा. हा, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्धांच्या विचाराने संपूर्ण देशातील नागरिकांनी चालावं आणि जे इथे युवक आहेत त्यांनी सुद्धा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रॅलीमध्ये सहभाग घेतल्यानंतर त्यांच्या विचारांना ग्रहण करण्याची अतिशय आवश्यकता आहे. आणि आपला म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेला आहे, शांतीचा मार्ग सांगितलेला आहे आणि शांतपणेच ही रॅली निघायला हवी. बरोबर आहे की नाही? कुठलाही गोंधळ या रॅलीमध्ये व्हायला नको आणि शांतपणेच अशी ही रॅली निघणार आहे. आणि इंदोरा विहारातून मी सांगेल तुम्हाला, अवघ्या काही क्षणामध्ये ही आता रॅली निघणार आहे आणि संविधान चौकात जाणार आहे. आणि संविधान चौकात जेव्हा ही रॅली पोहोचेल तिथे भव्य दिव्य असं केक कापण्यात येतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं जातं, सेलिब्रेट केलं जातं, भीम जयंती सेलिब्रेशन केलं जातं तिथे आणि आतिषबाजी होते. आणि यंदा मी तुम्हाला सांगेल की तिथे डीजेच्या तालावर सुद्धा जे उपासक उपासिका आहेत, तरुण मंडळी आहेत, ते डीजेच्या तालावर सुद्धा थिरकताना आपल्याला दिसणार आहेत. कारण तिथे संविधान चौकामध्ये भव्य दिव्य असा डीजे लावण्यात आलेला आहे आणि सुप्रसिद्ध असा तो डीजे आहे. अजून मी तुम्हाला दाखवेल, बघू शकता आपण इकडे अजूनही रॅलीमध्ये सहभाग घेण्यासाठी आपण बघू शकता पांढरं शुभ्र असं वस्त्र परिधान करून उपासिका इथे इंदोरा बुद्धविहारामध्ये सज्ज झालेले आहेत. आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊ. आता इंदोरा बुद्धविहार ते संविधान चौकापर्यंत एक रॅली निघणार आहे भीम जयंती निमित्त. काय सांगाल तुम्ही? काय सांगायचं, दरवर्षी निघते रॅली आणि सगळे लोक एकत्र होतात आणि जयंती साजरी करतात. एक गोष्ट मला म्हणजे विचारावशी वाटते, आपण आंबेडकर जयंतीला एकत्र दिसतोय परंतु निवडणुकीमध्ये आपण एकत्र दिसत नाही, मतांच्या द्वारे आपण एकत्र दिसत नाही. तुमच्या काय भावना आहेत त्यावर? त्याच्यात काय भावना आहे, एकत्र दिसत नाही. आता त्यांना सगळे आपल्या ह्याच्यामध्ये असतात, रॅलीमध्ये येतात ते लोक सगळे, ज्यांना म्हणजे ज्या रॅलीमध्ये जायचं असते त्या रॅलीमध्ये जातात ते लोक. तुम्हाला असं नाही वाटत का आपण सत्तेत असायला हवं म्हणून? इतकी लोकसंख्या. हो, लोकसंख्या सत्य आहे, असं आहे असं, पण आपण काय आपली जे लोक आहेत एकत्रित एकजुटीनं नाही येत ना, फक्त भीम जयंतीला एकत्र राहतात. मी दिला असे म्हणजे एकत्र यायला हवं, एकत्र यायला हवं, एकजुटीनं राहायला हवं. अजूनही काही उपासक उपासिका आमच्या सोबत आहेत. आता रॅलीत जाल तुम्ही, भीम रॅलीमध्ये, भीम जयंती निमित्त रॅलीमध्ये जाल? हो, दरवर्षी जाता का तुम्ही? नाही दरवर्षीच नाही जात, पण आता यावेळेस आहे इच्छा जायची म्हणते, तर मालूम पडेल आता. या दिवसाची खूप उत्सुकता असते आपल्याला, माहिती आहे ना तुम्हाला? काहून नाही, आपण गेलं पाहिजे. आपण जाऊनच नाही, हे रॅली दिसणारच कशी? बरोबर आहे ना, आपण गेलंच पाहिजे, मदत केलीच पाहिजे, आपण साथ दिलाच पाहिजे. म्हणजे इंदोरा चौकातून संविधान चौकापर्यंत पायदळच जाता का तुम्ही? नाही 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 नाही, आपण मी तर नाही गेली, पायदळ नाही जाणार. आता चालणं होत नाही, आता कोणी कोणी जातेच म्हणा. तुम्ही काय सांगाल? आम्ही जातो.
पायदळच जातात. हो हर वर्षी जातो आम्ही. अजूनही काही आहेत आमच्यासोबत उपासिका आहेत, त्यांना सांगेल, त्यांना विचारेल मी. काय सांगाल आई तुम्ही? मी सांगतो इथून रॅली पैदल जाते, पण आता आम्ही नाही जाऊ शकत. जवान पोरं बारं पोरी भारी जातात, पण दरवर्षी जातात तुम्ही? दरवर्षी जातात. किती वर्ष झाले तुम्हाला? आम्ही खूप दिवस झाले, 50 वर्ष. 50 वर्षापासून हो चालतंय. हो. आई तू काय सांगशील? मी सांगणार की आम्ही इथून इंदोरा बुद्धविहारापासून म्हणजे इथपर्यंत संविधान चौकापर्यंत आम्ही रेल्वेमध्ये जात असतो. दरवर्षी जात असतो आम्ही. आई मी तुला एक प्रश्न करते. मला हे सांग, आपण आंबेडकर जयंतीला एकत्र दिसतो लाखोच्या संख्येमध्ये, पण मतांमध्ये आपण विभाजलेले आहोत. खंत वाटते की नाही तुला? काय सांगशील या जयंतीच्या निमित्त? तू काय संदेश देशील? तू एक आई आहेस, काय संदेश देशील? मी आता काय देईन तर बाई, आपण बौद्ध धर्माला मानतोच, मग आपण आता बौद्ध धर्मात जो आपल्या पार्टीचा चाललेच हे करू ना आपण, हे म्हणतो मी. नाही मतदानाचं माझं असं म्हणणं आहे की आपण आंबेडकर जयंतीला आपण लाखोच्या संख्येत एकत्र दिसतो, पण मतांमध्ये आपण विखुरलेले आहोत. तू काय संदेश देशील? काय संदेश देशील तू? आता ते एवढं नाही मला माहित. एकतेचा संदेश नाही. तू एकतेचा संदेश नाही देशील की सर्व एकत्र या म्हणून, असं नाही सांगशील? हो सांगते ना, सांगू शकतो आपण एकत्र या बाई, पण येत नाही ना लोक एकत्र. आपण एक एक जाते ना, कोणी माझ्या काम वाचा, मी कामाला जातो, कोणी असं. इथं बरोबर येतात, कसं बसल्यात तिथं नाही येत बरोबर, मग येईन नंतर येईन, असं आहे ना बाबा. आता सुलेखा कुंभारे ताई झालं, जोगेंद्र कवाडे झालं, रामदास आठवले झालं, हे भारतीय जनता पक्षाचा प्रचार करत आहेत. तुझ्या काय भावना आहेत? त्यांना आता भावना म्हणजे आपण आपल्याशी पार्टीला देऊन ना, आपण असं भावना आहे आपली, देवाव सगळ्या लोकांना. नाही ते भाजप सोबत फिरत आहेत, तुझ्या काय भावना? नाही मी त्यांना नाही दे, त्यांना नाही द्यायचं आता. त्यांना नाही, काय सांगशील त्यांच्यासोबत फिरत आहेत ते? ना त्यांना नाही द्यायचं. जे आपली आहे लोकांना बी पार्टी, सांगून आम्ही नाही जे द्यायचं. आमची पार्टी आहे, आम्ही त्या पार्टीला देऊ. आम्ही दुसऱ्या पार्टीला नाही देऊ. असे फिरायला नको पाहिजे ना? नाही नाही. मी तुम्हाला सांगेल की आता अवघ्या काही क्षणामध्ये इंदोरा बुद्धविहार ते संविधान चौक अशी ही भीम जयंती निमित्त रॅली निघणार आहे आणि गेल्या अनेक वर्षापासनं ही रॅली काढण्यात येत आहे. तुला तर सर्वात पहिले आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. काय सांगशील? मला बी काय सांगशील आई? काय सांगू, आमचे बाबासाहेब होते त्याच्यासारखा तर एकही व्यक्ती नाही दिसते जगामध्ये. हा, त्यानं जो केला तो केला काय कोणी दुसऱ्यांनी नाही, पण सगळेच उभे होऊन सोन्यारी कुटतात. मी हा करतो, तो करीन, एकही काही नाही करत. आता होटिंग आली जवळ, हा आम्हाला दे जाल, काय दे जाल? हा, एका होटासाठी भीक मागल्यासारख्या करतात. आणि आमच्या बाबासाहेबाला काय दिलं त्याईनं सांगा? आता तुमचा मत काय आहे? आम्ही कोणाला देवावा, काय देवावा? आई मला एक गोष्ट सांग. आता आपण आंबेडकर जयंतीला एकत्र येतो लाखोच्या संख्येमध्ये, पण मतांमध्ये मतदान देताना आपण विखुरलेले आहोत वेगवेगळ्या याच्यामध्ये. सुलेखाताई कुंभारे भारतीय जनता पक्षाचा प्रचार करत आहे, जोगेंद्र कवाडे भारतीय जनता पक्षाचा प्रचार करत आहे, रामदास आठवले भारतीय जनता पक्षाचा प्रचार करत आहे. तुझ्या काय भावना आहेत या नेत्यांसंदर्भात? हे नेते काय पहिले तर बाबासाहेबांचे त्याच्यामध्ये होते की नाही? ते पहिले होते, पण आता सगळ्यांनी फुटाफूट पाडली. काय त्या लोकांना देव हे करावाचा? हा, मला तर पहिले गोष्ट पायाभूतीला आणायला पाहिजेत होता पहिले याच्या लोकांना. फार लांब राहते हत्तीचा चिन्ह होता, पाहिजेत होता. पण मूर्ख बाया आहेत ना, मूर्ख माणसं आहेत, तर ते त्याले दिले नाही आणला. आता हे बाहेर देशातले आहेत, त्याला कसं त्याचे मेंबरशिप उभे आहेत ना, त्याचे कॅन्डिडेट ते उभे आहेत, तर त्याला कसं निवडून देतात. आणि मायावती तिकडे होती, पण तिच्या होते ना, तर त्याला आपण निवडून नाही देऊ शकत होतो. इतक्या महाराष्ट्रातले लोक संविधान गरज आहे आता.
आता देशाचं संविधान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं सुंदर संविधान केलं, ते वाचविण्याची गरज आहे. काय सांगशील? आता काय कोणाला देवा काय करावा का भाजपाच्यासाठी तर लगेच प्रयत्न करतात, पण लोकांचे तुकडे पडले आहे, तुकडे पडले तर ते काही वाटते ना. चल आधी तुला आपण बघू शकता हे जापानवरून हे उपासक आलेले आहेत फक्त आणि फक्त भीम जयंती महोत्सव बघण्यासाठी. हे जापानवरून हे उपासक आलेले आहेत. इंदोरा बुद्धिविहारात मध्ये हे उपासक आलेले आहेत आणि आता अवघ्या काही क्षणामध्ये हे रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. बघू शकता जय भीमचा गळ्यामध्ये जय भीमचा गमछा घेऊन आता काही क्षणामध्ये आता ही रॅली निघणार आहे. जय भीम, जय भीम, नमो बुद्धाय, जय भीम, नमो बुद्धाय. प्लीज कम, आइए. Which place for you? Which place for you? Which place for you? Which place? which state? You come to From Japan. Yeah, Japan. Good you come to Japan. Yeah. What is the purpose in India? Yeah. What is purpose? What is purpose? You Japan to India and not to Indora. What is purpose? I'm Japanese. Him then. Come on, clap. I